महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक नुकतीच महाड येथे पार पडली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा दरवर्षी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो। यावर्षीही 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याला हा मेळावा आयोजित करण्यात आला असून मेळाव्याला रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केले। तसेच यावेळी मनसे महिला रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी डॉक्टर हेमलता प्रभाकर चिंबुळकर यांची निवड करण्यात आली असून त्यांना नितीन सरदेसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्रकही देण्यात आले। सन्माननीय राजसाहेब ठाकरे 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला जे संबोधित करणार आहेत त्याची सर्वांना उत्सुकता आहे। खरं तर देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक केंद्रबिंदू ठरलेलं महाराष्ट्र सेना पक्ष आदरणीय राजसाहेब काय भूमिका घेणार, काय बोलणार याच्याकडे सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकांपासून तर पदाधिकारी असतील, जनता असेल, ही अतिशय उत्सुक आहे। त्यामध्ये आम्ही देखील आहोत, परंतु आम्ही जबाबदार पदाधिकारी असल्यामुळे ज्या नागरिकांना, ज्या सहकाऱ्यांना सभेच्या ठिकाणी पोहोचण्याकरता जे काही नियोजन करायचं आहे ते नियोजन करण्याकरता आम्ही इथे आज बसलेलो होतो। खरं तर सन्माननीय माजी आमदार नितीन सरदेसाई साहेब, शिरीष चव्हाण साहेब, स्नेहलताई, आमचे संदेशभाई ठाकूर, देवेंद्र गायकवाड, दोन्ही जिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, सर्व तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी आज उपस्थित होते आणि सर्वांमध्ये उत्साह आहे की 9 एप्रिलला राजसाहेबांच्या सभेला हजारो लाखोच्या संख्येने होणाऱ्या सभेला आम्ही साक्षीदार असणार आहोत। त्याचबरोबर आमचे सहकारी आणि नागरिक देखील साक्षीदार असणार आहेत। मी आपल्या माध्यमातून इतरांना देखील आवाहन करेन नागरिकांना की त्यांनी देखील 9 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता शिवतीर्थावरती या महाविराट सभेला साक्षीदार होण्याकरता उपस्थित राहावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।